आम्हाला पाण्यातच नाही तर आज आलं ते चव एवढी भारी लागल ना की नाद. बाय हातपाय मोडले सरे कस काय म्हातारे लहान लहान तुम्हाला आवडते? लय आवडते लय खातो मी. बघा आता इकडं चढली अरे पडशी नाही. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. नाही का गावापाशी जवळ असलेलं आपले करंजी गाव आहे आणि आज करंजीचा नाही का मंगळवारी बाजार असतो. तर मी बाजाराला गेलो होतो आणि मी म्हटलं आज काहीतरी नवीन आणू तिथून. तर आज मला स्ट्रॉबेरी भेटली आणि स्ट्रॉबेरी मी का बरं आणली माहिती का? तर आजी आणि आजोबाने अजून कधी स्ट्रॉबेरी नाही खाल्लेली. तर आज आपण त्यांना पहिल्यांदा स्ट्रॉबेरी चारू आणि त्यांना विचारू हे काय आणि त्यांचे रिॲक्शन बघू. हे बघू शकता स्ट्रॉबेरी आणली, 2 पॉकेट आणलेत, दोघाला 2. पहिले धुवून घेतोय. माहीत नाही आपल्याला कुठून आले, कसे आले, कोणी हात लावले काय माहीत नाही आणि कसं घरात आजारी पण येते. तर त्याच्या पहिले नाही आपण धुवून घेऊ एकदम स्वच्छ पाण्याने. तर बघू शकता स्ट्रॉबेरी ते चांगली बरं का. तर पाण्यात धुवून टाकू. गाईच पहिले विचारू त्यांना हे काय आणि नंतर म्हणून खा. ना नाही बघा तुम्हाला काय आणलं खायला? कळले ओळखा बरं काय? भोकर काय बरं? ना नाही तुम्ही कधी खाल्ले का? आवाज ते बघणारच नाही. आज बघितलं बोर का काय बरं बाई काय आहे? तुमच्या टायमाला नव्हते? खा बरं तुम्ही, खाऊन तर बघा ना. कशाचं काय लागत तो खाल्लंच नाही कसं का? आधी सांगती खाऊन तर बघ. सांगते मी ते संगी म्हणते ना आमच्या दारात मध्ये आहेत अशी. हे आपल्या इथं नसतं, तू खाऊन तर बघ पहिले. तसं नसेच खाते डायरेक्ट काय असं. ते फक्त हिरं नाही खायचं पाठीमागचं. खा. डेट नाही ना आंबाटे आंबाटे काय हे चालायचं घेऊ मग ना तुम्ही खा. मला ना भाऊ. आता एक तर खाऊन बघा, तिला गोड असतं. नाही नाही तिला काय कळतं बाईला खायचं? थोडं तर खाऊन बघा, चांगलं असतं ते शरीराला. मस्त आहे ना? तांबाटे वणी बिया का का नाही नाही ते तसंच असतं खायला, पण भारी असतं शरीराला. दोघणारे माणसाला खाता याला. चांगलं आहे. चांगलं आहे. बघा ना तिनं तर नावं ठेवून ठेवून खाते बघा ना. फोडे टाकून देतो चांगलं आहे. बरं आहे. तुम्ही नाही तुमच्या टायमाला नव्हते? नाही नाही हे बघलेतच नाही. काय नाव आहे याचं? असं काय सांगते सांग बरं बाई. आम्हाला पाण्यातच नाही तर आज आलं बिया द्यायच्या. कधी बघितलंच नव्हतं. स्ट्रॉबेरी म्हणते याला, स्ट्रॉबेरी. आणि याचं झाड पाहिलं नाही पण संगीची म्हणजे आम्हाकडे आहे. बघितलं नाही कधीच. कसं काय हाय? कशाला आणायचे मग का कोण खाते? तुम्हाला खायला त्याच्या खातो बाय. खा, चांगलं आहे. नाही आपल्याला खा खा. खाल्लं नाही का आता? गाईच बघा ना आतापर्यंत कधीच खाल्लं नव्हतं ते. पाण्यातच नाही तर खाण्यात कुणी कुणी याचं लेखी बाळी हो. आणि तू तर म्हणली मला माहिती आहे. झाड आहे माहिती म्हणते तर पण असं खाल्लं नाही. भारी ना पण आंबाट आहे. तिने डायरेक्ट डोळे ते कसे केले. नानाला आवडतं येईल. खा खाल्लं नाही खा अजून. बस तुम्हीच खा. गाईज आजीला आणि आजोबा स्ट्रॉबेरी नाही माहीत जाऊ दे, पण त्यांनी नाही खाल्ली. पण आजी आज आपल्याला नाही एकदम मस्त आमटी बनवून दाखवू राहिली. मराठवाड्यातली स्पेशल आमटी ती पोंगळ्याची आमटी म्हणून. तुम्ही कधी ऐकलंय की नाही माहिती नाही, पण आज ती आमटी नाही का. आणि कसे आहे ना जुन्या जेवढ्या रेसिपी आहेत ना तेवढ्या हरपत चाललेल्या आता. तर त्यातलेच एक हा भाग आहे पोंगळ्याची आमटी. पहिल्या जुन्या काही भरपूर खायचे लोक आणि आजकाल कोणी खात नाही, कारण सगळे भाज्या वगैरे पनीर वगैरे जे आले ना त्याच्यामुळे नाही का जास्त करून फास्ट फूडच खातात. तर आज ही एक जुनी रेसिपी आहे ती आपल्याला बनवून दाखवू राहिली आहे. तर बघू शकता त्यासाठी काय काय घेतलं तिनं. हे बघा कशी बनणार बाई ती रेसिपी. आता बेसन पीठ घेतलंय. आता ते उलशी निब्बार मळायचं, ते लाटायचं, त्याच्यावर मसाला लावायचा आणि मग त्याचा पोंगा करायचा. हा का? नानाने खाल्लेली कधी? खाल्लेली नाही ती. तुम्हाला आवडते? लय लय आवडते लय खातो मी. मग
भारी भारी बहिणीने नानाला करून घातलेलं आहे. लई मग मुगात म्हातारीचे हात पाय शिरतात तटम तटम एकदम नानाच्या तट्ट मात आहे बाई तू आहे काय आले बाय हात पाय मोडले सारे कळाली. कस काय म्हातारीने हाणू म्हाताऱ्याने हाणलं मला ती तिने आज त्याचं केलं म्हणून ती हात पकडाली. मग तर काहीच नाही का खतरनाक आणि मराठामुळे आमटी बनवली एकदम जुनी ती पद्धत नाही का खरंच टॉपची आहे. आणि एवढी असं वास येऊ राहिला ना त्याचा की नाद कारण ही आमटी मी कधी बघितली नव्हती पण ऐकली होती बरं का पण मी कधी खाल्ली नव्हती आज फर्स्ट टाईम खाऊ राहिले याच्यानंतर तुम्ही पण खाणारच आहेत. तर बघू शकता हे बघा आमटी पोंगळ्याची आमटी एक नंबर आमटी बनवली आहे खरंची. हे चव एवढी भारी लागेल ना की नाद. तुम्ही आमटी जर घरामध्ये बनवली ना तर मला वाटतं सगळे आवडीने खाते आणि जे नॉनव्हेज वगैरे खाते ना ते 2 मिनटं म्हणते नाही साईडला सारखं आणि हे एकदा ट्राय करून पहा एवढी भारी आमटी. आणि त्याची टेस्ट नाही का म्हणजे स्मेल नाही का सेम त्या वाटण्यासारखी आहे की जसं नाही का आपण काळा मसाल्याचं वाटण वगैरे काढतो चिकनला वगैरे त्या टाईपमध्ये. आणि व्हेजवाल्यांसाठी तर खरंच सुपर भाजी नक्की ट्राय करून पहा बरं का खरंच एकदा बनवून. गायचं आता दिवसभर शूट वगैरे केलंय तुम्हाला नाही का थोडं भुरकाट दिसत असेल पण हा नाही का मडी रोड आहे मला हे बघा हा मडी रोड आहे आणि इथं आम्ही नाही का पहिल्यापासून रनिंग वगैरे करतो. आता नाही का संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही दोघं चालू आकसून मी हे बघा तुम्हाला नाही का थोडं फ्लॅश नाही आता थोडा अंधार पडलाय आता 7 वाजत आले जवळपास. या टायमाला ना एकदम फ्रेश वातावरण असतं बरं का. हवा पण एकदम थोडी थोडी थंड असते. सकाळी दिवसभर एकदम गरमी राहते ना त्यामुळे ना आता एकदम मस्त वाटते फ्रेश. आणि दिवसभर शूटिंग वगैरे करून नाही का तेच डोक्यात थोडं मग असं वाटतं की संध्याकाळ रनिंग वगैरे केली ना आणि भारी वाटतं थोडं. तर तुम्हाला व्ह्यू दाखवू की बघा संध्याकाळ नाही का ऑरेंज कलरचा नाही का एकूण एक फ्लेवर तयार होतं. हे बघा किती भारी नाही का एकदम ऑरेंज कलर झाला डाग इकडं हे पूर्ण. आता थोडं रनिंग करून येतो आणि घरी जाऊन परत आपण कंटिन्यू करू आपल्या ब्लॉगला. तर काही आता जस्ट नाही का रनिंग वरून आलोय आणि बघा सगळे आजीन ते सगळे जेवून बसलेत नाना तर झोपले पण हे बघा बाई तर आपली बसली काय करते बस रे बाबा लय दमली आज तू काय करतो आज जेवतून झोपत आता काय करतो व्हिडिओ एडिट करतो. अरे हे आळे जाळे झाले घरून लय झाडून झुडून घ्यावं लागेल उद्या नाही जमायचं का आता बघ बाबा तुझी इच्छा वर आता घे नाही तर उद्या घे. तो कम नाही गेला मग हात दुखत येत नाही. तिथं तुला वरती उभा नाही राहता यायचं आहे ना. हा गायच नाही का इथं तेल मातीन तीन झाली घरामध्ये सगळे भरपूर हे बघू शकता जाळ्यान ते झाल्यात वरती इकडं सगळ्या आणि इथं पण हे बघा डस्ट किती झाली ओके सगळे डस्ट झाली बघू शकता. तर बघू शकता बैला पण नाही का ते धुळ्यान त्यांना नाही का आवडत नाही ती लगेच म्हणली मग तिने बघितलं असं की हे काम करायचं आहे पण तिनं नाही का तिथं हात वगैरे नाही पूर्ण म्हणून सांगितलं नसं तर चालेल काय नाही. मग दमला असला तू तर राहू दे मी उद्या घेईन झाडून. नको तू पडशील बिडशील मध्ये नसतं काय कुठं नाही होते मी घेतो आता काय टेबल आणि तेवढं काढायचं आहे आणि जाळ्यान ते काढतो थोडे येतं बाकीकडे काय नाही बाकीकडे क्लीन आहे सगळे एवढं 5 ते 10 मिनटात होऊन जाईल ते. तू जेवली ना तू झोप नाही तर बस मग मी करतो. हां तू जेव आलू कर मग झाडावर जेवलं मग कसं डायरेक्ट झोपता येईल. आता काम करतो मला अजून झोपले ते जेवलो ना मला लगेच झोपा वाटण उठकावं लागन ह्यो सारा खाकाना पडून पांघरून काय मी झटके दो हे धर पितो तू काय चांगलं आहे थंड आहे ऑरेंज आहे. बस झालं बाबा काय आलं गाड चुरचूर होते. तरी बघा नाही वरती जाळ्यान ते झालेत ना आणि बैल उभा नाही राहत आणि पडली वगैरे नसताना खेळून जाईल तर मी पटकन आता सगळं क्लीन वगैरे करतो. आणि माझ्या इथं नाही का झोपायची इथं पण झाली भरपूर आता किती दिवस झाले आपले इथे खड्डे बुजले होतं ना त्यावेळेस हे साफ केलं होतं जवळपास 10-15 दिवस होऊन गेलेत. सगळं झालंय कस काय होतात काय झालं तरी काय माहिती तर आता लगेच साफसफाई करून देतो. झाडणी देते ना मला तेवढी झाडणी देते या झाडतो स्टँड वगैरे लावतो. कवाच्या काळातलं मला तिथे शिवून ते गाईज मला बघा कोणती उशी हिरा बेसनाची बरी तशाच उशीर काय तू अवधी काय तुम्ही बघू शकता हे बघा सगळे धुळून ते माती आखी सगळी माती झाली बघा आता ही कुठं चढली अरे पडशी नाही गाईज बघू शकता बघा आजी तुमची कुठं चढली पडशील ना तिकडे काय आता
दामानी नाही तर दुसराच खेळ. राहू दे मी करतो नाही तर दाखव. थांब मी करतो दाखव इकडं. तोच काहीतरी आणून ठेवते पोचके बाजके नेऊन झाले. काय इथं थोडे जाळे झाले तिकडे. झालं हे सगळी माती ती निघली. इकडं पण पडलं हे. आताच थोडं बरं वाटतं इथं. आता सगळी धूळ. हे बघा चेहरा माझा बघू शकता चेहरा सगळी धूळ धूळ झाली अख्खी. हा कशाला फायनली सगळं क्लीन करून घेतलंय आणि आज भरपूर दिवस एकदम भारी झोप येईल आणि एडिटिंग पण एकदम मस्त करतो आज नाही का. एवढं भारी झालं ना फ्रेश वाटू राहिलं घरामध्ये. आणि हे सगळं बाईमुळं झालं कारण ती उद्या करणार होती तर म्हटलं मग आत्ताच करून घेऊ. आणि तिनं पण करू लागली का पटापटा झाडं वगैरे लागली. मी वरचं हे साफ केलं पटकन झालं. तर आता मी तुम्हाला दाखवतो तिनं जेवण काय बनवलं आहे ते दाखवतो मी तुम्हाला. तर गाईज बघू शकता एवढं भारी भाजी बनवली आहे ना. म्हणजे आपण पोंगळ्याची तर भाजी बनवल्याची ती सगळ्यांनी खाली. मला फक्त लिटरली उगत थोडी वाचली आहे. आणि त्यातल्या त्यात पाट्यावरची लाल चटणी नाही का मला लय आवडती. आज तुम्हाला दाखवतो आहे त्यासोबत गवारी शेंगा वगैरे सगळं दाखवते बघा. गाईज बघू शकते बघा गवारी शेंगा तव्यावरती बनवल्या बरं का. आणि ही डिंगरे आहेत का गाईज. हे नाही का डिंगरे आता. आणि हे नाही का लाल मिरची पाट्यावरली गायची पाट चटणी. तुम्ही मिक्स करत वाटितात आम्ही पाटे वाटितो आणि मग खातो. तुम्ही मिक्स करत घालतात आणि मग डिंगितात तर मग ती चव नाही येत त्या मिरचीला. गायची पाट्यावर वाटलेली बरं का ते लसूण देवा एवढी भारी लागते ना. त्याची टेस्ट म्हणजे एकच नंबर आहे. आणि हे बघा आपली मग अशी भाजी आणि चपाती बनवली. मला ही चटणीच लय आवडते पाट्यावरची. याची चव एक नंबर राहते. कोणती भाजी नसली ना जरी भाजी जरी बनवली ना एवढी भाजी बनवली आहे. भाजी तर खायलाच नाही. मिरची लोणचं जर खाल्लं तर पाठी पाकाचं जेवण होतं. भारी लागते पण बाई चटणी. ही चटणी मला आवडते होतो आजची. सकाळी चटणी वाटली होती आणि त्यातली फक्त एवढीच वाचली बरं का. बाकी सगळी खाल्ली सगळ्यांनी. आणि भाजी एवढी वाचली म्हणजे एवढी भारी भाजी बनवते बाई आपली सगळी आवडीने खातात घरातली. तर काही आता नाही का जेवण वगैरे करून घेतो आणि हा ब्लॉग लवकर एडिट करून टाकतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्याचा ब्लॉग व्हायला मिस नका करू. उद्या आपण भारी एक नवीन बहिणी आयडिया काढली ते तुम्हाला दाखवतो मी. आणि उद्या आपण एक भारी रेसिपी बनवणार ते स्ट्रॉबेरीपासून. ते धुयाला जायचं आपल्याला नदीला धुवायला पण एवढं ओझं वांगायचं आणि पाण्यात भिजायचं आणि धुवून आणायचं उडे. त्या उद्या मज्जा येणार आहे भरपूर. माझे तर हालच होते ना आता पण तरी उद्या भरपूर मज्जा करू आपण. कारण उद्या लय भारी एक म्हणजे आजी तुमच्या कंटेंट काढून राहिली मस्त आहे. म्हणजे ती पण प्लॅन करते बरं का आपलं तुम्हाला काय दाखवायचं डेली. कारण एकच दिवस बघून बघून माणसं बोर होतात. तर मग काहीतरी नवीन पाहिजे ना दररोज. तर मग आपण उद्या एक नवीन भारी काढू. आणि आता मला एवढी जोराची भूक लागली त्याला ती चटणी वाटवली आणि ती भाजी बनवली. असं झालं मी कधी खाईन आणि कधी नाही. मला लय भूक लागली जोराची जीवात. तर भेटून द्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. टेक केअर.